तर गाईज बघू शकता तुम्ही, आम्ही आता टू व्हीलर वरती चाललेलो आहे. तर इथं रस्ता बघू शकता नागमोडीचा, तर पूर्ण असा यस अशा आकारामध्ये आहे. तर बघू शकता तुम्ही इकडं, तर इथून नजारा पण बघू शकता इकडं खालती. तर खूप छान असा नजारा आहे गाईज. थोडा थोडा पाऊस फायनली गाईस आम्ही भरपूर असा पुढे आलेलो आहे. तर रस्ता बघू शकता तुम्ही, रस्त्याचं काम सुद्धा बाकी आहे अजून. बघू शकता इथून खडे असे टाकलेले, तर इकडे नजारा पण बघू शकता तुम्ही. तर इथून भरपूर असं रस्त्याचं काम बाकी आहे अजून. जवळ बारेश्वर या ठिकाणी आम्ही चाललेले, तर अजून आम्हाला भरपूर पुढे जायचं आहे. रस्ता पण भरपूर खराब आहे. बघू शकता तुम्ही, माणसं पण चाललेले इकडं. तर रस्ता पण छान आहे गाईस. तर गाईस बघू शकता तुम्ही, आता पुढे आलेलो आहे आपण. तर नजारा बघू शकता, कारण आपण टू व्हीलर होते असल्यामुळं ते थोडं आहे. पण काही विषय नाही गाईस, आपण चाललेलो आहे खतरनाक मध्ये. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून, जंगल पण खतरनाक आहे. तिकडे वर गाय पण चरत आहे, बघू शकता तुम्ही. तर इकडं पुढं भरपूर असे पाईप ठेवलेले, तर इकडे पण बघू शकता नजारा. कारण इकडे रस्ता पण असा आहे, तर भरपूर खराब रस्ता आहे. तुम्ही आले कधी तर सावकाश या, कारण की खडी टाकले पण रस्त्याचं काम झालेलं नाही. तर बघू शकता इथं पाईप भरपूर असे ठेवलेले आहे, पण पाणी कुठून आणायचं का आपल्याला एवढं माहिती नाहीये. तर काही आपल्याला डोंगराला जायचंय वरती, तिथं मंदिर आहे तिथं. पण रस्ता मला वाटतंय कुठून आहे, कारण आपण फर्स्ट टाइम आलेलो आहे, आपल्याला पण काही एवढं माहित नाहीये रस्ता कुठून आहे तिकडे जाण्यासाठी. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर जाऊ आता आपण तिकडे. फायनली गाईस आपण आता कमानीपाशी आलेलो आहे. तर बघू शकता, तर इथून आता आपल्याला वरती जायचंय, या डोंगराकडे रस्ता आहे तिकडं. तर काही विषय नाही गाईस, तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. जाऊ आपण आता पुढे. गाईस आता आपण जवळ आलेलो आहे, बघू शकता इथून मंदिर पण दिसत आहे. तर बघू शकता इथपर्यंत चांगला रस्ता होता, पण इथून सिरमिटाचा रस्ता लागलेला आहे गाईस, बघू शकता तुम्ही. तर जाऊ आता आपण पुढे. चित्रावर आपण आता थोड्या वेळामध्ये पोहोचणार आहे. बघू शकता इथं कमान सुद्धा आहे. तर आपण कमानी मधून एंट्री मारलेले आतमध्ये. तर आता आपण जाऊ. आता इथं झाडी पण बघू शकता, एक नंबर झाड आहे गाईस. असं थंड असं इथं वातावरण आहे गाईस. तर तुम्ही आले कधी तर नक्की येऊ शकता, कारण नजारा पण छान आहे गाईस. आता बघू शकता तुम्ही, एक नंबर नजारा आहे गाईस. इकडे पण बघू शकता डोंगर पण पेटवलेले आहे. बघू शकता तुम्ही, असे प्रकारे जंगल आहे खूप छान असं. तर एक नंबर गाईस असा जंगल आहे इथं. तर आता आपण पुढे आलेलो आहे. तर इकडं अशा प्रकारे नाही का जोडपे बघायला भेटते जंगलामध्ये. तर असं कोणी करू नये देवाला आल्याच्या नंतर. तर गाईस आता आपण भेटू पुढे, कारण की इथून रस्ता पण थोडा आहे. तर गाईस बघू शकता किती खतरनाक रस्ता आहे. डायरेक्ट पहिला गेअर लावलेला आपण गाडी. इथून पण नजारा छान आहे गाईस. आता आपण इकडून पुढून जाऊ. तर मंदिर बघू शकता तुम्ही. तर गाईस बघू शकता तुम्ही मंदिर बघू शकता. इथं आज भरपूर गर्दी आहे, व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही. भरपूर गर्दी आहे गाईस. आता गाडी आपण इथंच पार्किंग करणार आहे, पेढ्यावाला पण. आता आपण पोचलेलो, तर इथं पेढे आहेत. तर जावं आपण पुढे. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर गाईस बघू शकता नजारा, एक नंबर नजारा गाईस. आपण आता मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. तर आता आपण इथं पुढे जाऊन मस्तपैकी दर्शन घेऊ. तर इथं पाणी पण आहे छान, एक नंबर नजारा.
गरमी असं वातावरण आहे इथं. तर छान असं डायरेक्ट असं पाऊस पण उघडलेला आहे. एक नंबर पाऊस पण उघडलेला आहे. काही विषय नाही काही. आता आपण मस्तपैकी फोटो वगैरे घेऊ आणि मग ब्लॉगला सुरुवात करू. तोपर्यंत ब्लॉग तुम्ही बघत राहा. तर मंदिरामध्ये चाललेलं आहे आम्ही. तर दर्शन घेतलंय पण आतमध्ये काही व्हिडिओ काढलेले नाही. तर काही विषय नाही. इथून आता मागचा नजारा बघू आणि व्हिडिओ इथंच बंद करू. तो